वांग्याचं भरीत पूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. तर आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीचं वांग्याचं भरीत कसं करायचं ते पाहूया. इथे मी भरताचे वांगे 2 घेतलेले आहेत, थोड्या मोठ्या आकारावर आहेत, आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत. 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. आता या वांग्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. टोमॅटोला सुद्धा छान तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर वांग्याला या पद्धतीने थोडंसं अंतरावर खाचे पाडून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये कीड वगैरे नाही का ते पाहायचं, चेक करायचं. त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या हे रोवायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा भाजतो ते व्यवस्थित असं लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्यासुद्धा भाजल्या जातात. तर या ठिकाणी या वांग्याला साधारण 4 ते 5 असे थोड्या अंतरावर खाचे करून घेतलेले आहेत. त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची भाजते वेळेसच टाकल्यामुळे त्याचा खमंग असा फ्लेवर येतो. तर या ठिकाणी बरेच जण लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा वेगवेगळं भाजल्या जातात, पण या ठिकाणी आपण खाचे करून घेतलेलंच आहे, त्यामुळे लसूण आणि हिरवी मिरची यामध्येच टाकून भाजून घेत आहे. तर वांग्याचं भरीत करते वेळेस सुद्धा बरेच जण, काही जण टोमॅटो वापरतात तर काही जण टोमॅटो वापरत नाही, तुमच्या आवडीनुसार. तर या ठिकाणी टोमॅटो वापरून आपण वांग्याचं भरीत पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी दोन्ही वांग्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतलेला आहे. आता भाजून घेऊया. वांग्याचा आकार मोठा असल्यामुळे मी एक वांग भाजून घेणार आहे, जेणेकरून व्यवस्थित असं भाजलं जाईल. वांग भाजते वेळेस या पद्धतीने थोडंसं गोल गोल फिरवत भाजायचं, म्हणजे व्यवस्थित असं भाजलं जातो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, साधारण 5 ते 6 मिनिटानंतर यावरचं साल पूर्ण भाजल्या गेलेलं आहे आणि यावरची साल थोडं थोडं निघत आहे. तर सगळीकडून याच पद्धतीने भाजून घेतल्यानंतर समजायचं की आपलं वांग छान असं भाजल्या गेलेलं आहे. तर या ठिकाणी पहिलं वांग छान असं भाजल्या गेलेलं आहे, ताटामध्ये काढून घेऊया. दुसरं वांग सुद्धा याच पद्धतीने छान असं साल बाजूला होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लहानपणी आमच्या घरी चूल होती, त्यावेळेस आमची आई वांगे चुलीवरच भाजायची, त्याचा फ्लेवर तर मस्त येत होता. तर आता इथे आपल्याला टोमॅटो सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. मी हलकंसं चीर देऊन घेत नाही दिलं तरीही चालतो, पण मधल्यापर्यंत भाजण्यासाठी हलकंसं चीर इथे मी देऊन घेत आहे. अगदी मोठ्या आकारावर तुम्ही चीर देऊन घेताल तर भाजते वेळेस यामधलं सगळं पाणी गॅसवर पडेल. तर या ठिकाणी हे टोमॅटो सुद्धा छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अलटून पलटून आपल्याला छान असं यावरचं साल बाजूला होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सुरीने किंवा चमच्याने आपल्याला छान असं हे पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे टोमॅटो छान असं यावरचं साल बाजूला होत आहे आणि छान असं भाजल्या गेलेलं आहे. तर इथे आपल्याला हे सगळे टोमॅटो याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. भाजलेले सगळे जिन्नस ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर यामध्ये मिरची आणि लसूण टाकलेलं होतं ते आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर यावर जे साल आहे भाजलेली, ते पूर्ण आपल्याला काळा भाग पूर्ण काढून घ्यायचा आहे, जेणेकरून खात्या वेळेस करप असा येणार नाही. तर अगदी थोडंसं असेल तर काही हरकत नाही, त्याचा सुद्धा मस्त फ्लेवर येतो, जास्तीचा ठेवायचा नाही. ठिकाणी टोमॅटोवरची साल काढून सगळे जिन्नस एका ठिकाणी एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. तर सुरीने किंवा काट्याच्या चमच्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी अगदीच बारीक करत नाही, थोडंसं ओबडधोबड असं ठेवत आहे. तुम्हाला जर अगदीच बारीक आवडत असेल तर खलबत्त्यात तुम्ही कुटून घेऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मस्त असं हे भरीत बारीक झालेलं आहे, म्हणजे थोडंसं ओबडधोबड असं झालेलं आहे. या पद्धतीने आमच्या घरी आवडतं, त्यामुळे मी याच पद्धतीने ठेवलेलं आहे. तर बऱ्याच जणांना भरीताला फोडणी दिलेलं आवडतं, तर काही जणांना असाच आवडतो. म्हणजे या पद्धतीने भाजून झाल्यानंतर मॅश केल्यानंतर यावर मीठ, मिरची पावडर आणि त्याचबरोबर कच्चा कांदा टाकून व्यवस्थित मिक्स केला जातो आणि कच्चं तेल टाकून खाल्ला जातो. तर या ठिकाणी मी याला फोडणी देणार आहे. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये साधारण 4 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे. भरितामध्ये थोडंसं कांदा जर जास्त असेल तर चवीला मस्त लागतं. त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे, हलकंसं रंग चेंज होईपर्यंत. त्यानंतर यामध्ये टाकत आहे पावडर मसाले. तर इथे मी पावडर मसाल्यांमध्ये टाकत आहे साधारण चमचाभर बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर धने पावडर, पाव चमचा इथे मी भाजलेले जिऱ्याचे पूड टाकून घेतलेली आहे. तर भाजून घेतलेलं आणि मॅश करून घेतलेलं जे वांग होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि
भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं, एक अर्ध्या मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं। तयार झालं मस्त खमंग असं आपलं भरीत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच मस्त साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये भेट देऊया। तोपर्यंत